महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे देखील शपथ घेणार आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर एक हे तो सेफचा नारा देखील या बॅनरवरती झळकत आहे। दुसरीकडे महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारचे बॅनर जे ते ठाण्यामध्ये झळकत आहे। आणि पाहायला गेलं तर ठाण्यातून मुख्यमंत्री म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षाचा कारभार सांभाळला होता। त्यानंतर आता मोठं घवघवीत यश हे भाजपला आल्यानंतर आता भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे। आणि आज पाहायला गेलं तर मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर विविध राज्याचे मुख्यमंत्री देखील आणि केंद्रीय मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी देखील ठाण्यामधनं मोठ्या संख्येने हे आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कालपासून एक आनंदाचं वातावरण जे ते दिसून येत आहे। त्यामुळे तिन्ही पक्षातील कार्यकर्ते देखील आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहे। मात्र आजचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाचं वातावरण जे ते मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर ठाणे असेल इतरत्र आता बॅनरबाजी देखील झळकण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक अभिनंदनाचे बॅनर हे ठाण्यामध्ये लागले आहेत। त्याचबरोबर एक हे तो सेफचे देखील बॅनर ठाण्यामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।